शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी बालिकाश्रम रस्त्यावरील सियाराम बिल्डिंग फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 67,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। ही घटना रविवारी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 विवाहित महिलांनी आपल्या पती व सासऱ्याच्या मंडळीविरुद्ध शारीरिक मानसिक छळ, मारहाण, हुंड्याची मागणी व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या असून दोन्ही घटनेवरून तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। नागापूर गोरेमळा येथे राहणाऱ्या विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती खंडेराव शामराव गुट्टे व त्यांच्या सासऱ्यांनी 2015 ते 2021 दरम्यान फिर्यादीला वेळोवेळी मारहाण, उपाशी ठेवणे, हुंड्याची मागणी व शेवटी घरातून हाकलून देणे असे प्रकार केले। वाहनाला कट मारल्याच्या रागातून शहा कॉर्नर आलमगीर भागात एका अल्पवयीन मुलावर टोळ्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। पीडित मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून मंगळवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बकरे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणावर 4 तरुणांनी चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास कसाई गल्ली शनी चौक येथे घडली। ताहिर शेख अब्दुल कादर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी दिलेल्या जबाबावरून मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर अर्बन कोऑप बँकेत 251 कोटींचा आर्थिक घोटाळा झालेला आहे। भाजपचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप मनसुखलाल गांधी यांच्या काळात ते चेअरमन असताना त्यांनी त्यांच्या संचालक मंडळासोबत केलेले बँकेचा आर्थिक घोटाळा जगजाहीर आहे। तरी देखील महाराष्ट्र पोलीस व अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासन घोटाळा करणाऱ्या आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत। पोलीस प्रशासनावर देखील भाजप वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा व सरकारमधील मंत्र्यांचा दबाव आहे, म्हणून काही कारवाई करत नाहीत असा आरोप चोपडा यांनी केला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।